शुभ संध्याकाळ. नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजचं वातावरण बघा, थोडंसं आभाळ आलंय. तर आज पण चुलीवर स्वयंपाक करायचं चालू आहे. तर आज स्वयंपाकात जास्त काय झंझट नाहीये, भाजीला काय नाही, भाजीला सगळं संपत आले, त्यामुळे चकुल्या करणार आहे. तर म्हणजे चुलीवर करूया. तर पातेली, तवा, कढई सगळं काढं इतकं होतंय ना, असं निर्मा लावून घेतला. तर असं लावलं की मग काय एवढं काळं म्हणजे होतंय, पण निघायला सोपं पडतंय. सगळं असं साहित्य आणावं लागतंय, पाणी साहित्य सगळं, आणि त्यात आलूची मध्ये बुडवलं. चकुड्याला फोडणी अगोदर टाकते मी. तर जिरे, मोहरी, कढीपत्ता अशी आपली बेसिक फोडणी आणि मसाला. तर थोडंसं लसूण खोबरं बारीक केलेलं थोडं म्हणजे टाकलं. कोथिंबीर नाही बरं का, चकुल्याला कोथिंबीर असली बरं वाटते, पण आता कोथिंबीर नाही म्हटलं आता असं. थोडी हळद म्हणलं चला चुलीवर करूया बेत. रोज तर असतेच की गॅसवर. चकुल्या थोड्या जास्त असतात करायच्या, त्यामुळे तिखट पण थोडं जातच. आणि आपल्याला काय काय जण डाळ शिजवून पण टाकतात, पण मी काय शिजवून नाही बरं का, मी डायरेक्ट डाळ थोड्या भिजवल्या, जास्त वेळ पण नाही भिजवली, थोड्या वेळच भिजवली. आता पाणी ओतते आणि मग डाळ टाकते. चकुल्याला पाणी तर जास्तच लागते. चवीपुरतं मीठ. मिक्स घेतले, थोडी मूग, थोडी तूर, थोडी मसूर. तर धुवून स्वच्छ थोडा भिजवली होती आणि आता टाकणार आहे. असं गोल गोल केले बर का. तर असे औषधाच्या झाकणाला असं गोल 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 केले, पण नको पोळला आणू उडल अंगावर पण का गरम आहे बस आता एकच. तर पण काय होते ह्याला वेळ जातो खूप, खेळत बसल्यासारखं होतंय नुसते असं करायचं म्हणजे. तर चांगली उकळी आली ना, खळखळून उकळी आली की टाकायला होते मग. हा तुला पण करायचं आहे, तू करणार स्वयंपाक. इथं बाहेर चुलीवर करायला लागले, बाहेर हवा तर आहे तरी गरम कसं व्हायला लागले. गॅस पुढं तर काय नाही. तर तसं अगोदर मी करत होते बरं का, छोटं गोल 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 गोल, पण ते आता खेळत बसायला होते उगीच. त्यात आणू एक इथं गबसणं झाले, आणूला अजून लाटायला मागायला. म्हणलं राहू दे, आपली आपली रेग्युलर पद्धत तीच बरी, असंच आपलं करूया. लय उशीर लागते त्याला, कणिक कसं होते ती माघारीला येते ना गोल गोल करत बसून. तर आता म्हणलं हाय आपली रेग्युलर पद्धतच करूया छान असं. परत आणि थोड्या चपात्या करायच्यात मला, ह्यांना चकुल्या बरोबर चपाती लागते. आम्ही काय नुसतं चकुल्या खातोय, ह्यांना ती चकुली बरोबर चपाती आवडते. म्हणलं आता चपाती अजून करायच्या. राडावर रव्याच्या सालपापड्या केलते ना, भाजायला लागली मी आता. आणि चकुल्या चपात्या सगळं झालंय आपलं. अंधार पडला तोपर्यंत आणि स्वयंपाक पण झाला आपला. तर टाइम एकदम टाइमशीर झालं बरं का.
तर म्हणलं तळण्यापेक्षा आपलं भाजलेलं बरं. तर तेवढं थोडंसं जास्त फुलत नाहीत, तळल्यावर ना खूप फुलतात. तर असं म्हणलं काय हरकत नाही, तेवढंच तेल न खाल्लेलं बरं. हा टाका लांबू. आम्ही सगळे जेवायचंय त्यांची वाट बघत बसलोय आणि आणू भूक लागली म्हणून ना आम्हाला जेवायला वाढलं. तर आता जेवायचं एकच घास खाल्ला आणि आता बसले येऊन. आणि चकुल्या बरोबर जरा लोणचं पापड असले की छान वाटतं. तर रव्याचं जे पळी पापड केलं होतं ना मगाशी, मी चुकून साल पापड्या म्हटलं पण ती पळी पापड आहेत, चुकून बोलण्यात आलं माझ्या. तर ते आरावर भाजले होते, म्हटलं तळण्यापेक्षा आपलं बघूया भाजून होत्यात का छान. तर ठीक, आपलं थोडंसं करपलं माझं तरी, का तर सवय नाही कधी, त्यामुळं लय फास्ट मध्ये असं फिरवायला ते लागतात, लगेच करपते. नाही तर थोडंसं भाजलं मग. आणि आता जेवायसाठी वाट बघत सगळं कामं आवरलेत आणि आपलं बसलोय. जरा वेळ बाहेर जाऊन आलो आणि मग अशी स्वयंपाक करते. वारं किती सुटलं होतं, आता काहीच वारं नाही. वारं नाही काय नाही म्हणजे जरा बाहेर जाऊया मग. बाहेर तर असेल पण बाहेर पण काय वारं नव्हतं. जरा बसलो आणि आलो मग. आणि आता व्हिडिओ एकदम बघत बसलो, ते गाडीचं चालवतं ना तोपर्यंत. तू बघितलं ना गाडीचं आपल्या? ते बघितलं व्हिडिओ की अंगावर काटा आल्यासारखं नुसतं कसतरी व्हायला चालू होते एकदम ते समोर आलं म्हणजे. आता काय झालेलं झालं, आता काय ते काय माघारी हे व्हायचं नाही. तर आता जेवण करणार आहे थोड्या वेळानं. तू कधी जेवणार आहे? हा, तुला दिलंय की नाही जेवण? मग जेव की. तर चोपडीचं ना शेजारच्या आमच्या त्या दुकानच्या तिथल्या गिरजा काका त्यांनी असं आवळं दिलेत. तर तुरट लागतात म्हणजे आंबट पण नाही तुरट. तर धुतलेत स्वच्छ. आंबट आहे. हा आंबट आहे. आणून एक खाल्ला पण. आणूला आधी कळालंच नाही. आणू म्हणायला लागली द्राक्ष द्राक्ष. नाही जास्त नाही आहे, छान लागते, छान लागते.